डोंबिवलीत एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। डोंबिवली पश्चिमेतील तुळशीराम बंगल्याजवळ एक आई आपल्या 3 लहान मुलांना रस्त्यावर सोडून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। 4 ते 5 वर्ष वयोगटातील 2 मुली आणि एक मुलगा असे मुलं बराच वेळ आईची वाट पाहत रस्त्यावर उभी होती। खाऊ आणायला जाते असं सांगून आई परत न आल्याने मुले घाबरली आणि अस्वस्थ अवस्थेत आढळली। स्थानिक नागरिकांनी त्यांची विचारपूस केली, मात्र मुलांना काही सांगता येत नव्हतं। अशा वेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री यादव यांनी तत्परता दाखवत मुलांना सुरक्षितपणे विष्णुनगर पोलीस ठाण्यात पोहोचवलं। पोलिसांनी मुलांचा ताबा घेत त्यांच्या आईचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून मुलांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होतोय। सकाळी 9 वाजता आमची कार्यकर्ती जयश्री यादव हिने राजश्री काळे म्हणून फोन केलेला की अशा तुळशीराम जोशी बंगल्याच्या इथे 3 मुले आहेत, 2 जुळ्या मुली आहेत आणि 1 मुलगा आहे आणि त्यांना त्यांची आई तिथे सोडून गेलेली आहे म्हणून। तर ती त्या ठिकाणाहून प्रवास करत होती। मग तिने राजश्री काळेंना फोन केला आणि मग आम्ही दोघी मिळून तिच्यावर इकडे पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिला। आणि आता बराच वेळ वाट बघितली पण त्या मुलांसाठी कोणी त्यांचे पालक आलेले नाहीये आणि मग आता आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे आणि आता त्यांना जेवण वगैरे केलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित त्यांचं। आता मग ह्या मुलांना जर कोण ओळखणारं असेल तर त्यांनी लवकरात लवकर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं। अशोक कांबळे, जनशक्ती, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी जनशक्तीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट।